नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 3 मार्च 2026 या दिवशी या वर्षातील म्हणजे 2026 मधील पहिले चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे. त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की होळी पेटवावी का, होळीची पूजा करावी का, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण कधी लागणार आहे, सुटणार कधी आहे, याचे वेध कधी लागणार आहेत, त्याचबरोबर या ग्रहणामध्ये गर्भवती स्त्रियांनी काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर वृद्ध, लहान मुलं किंवा आपल्यासारखी जी व्यक्ती आहेत त्यांनी काय करावं, काय करू नये, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 3 मार्च 2026ला आहे चंद्रग्रहण आणि या दिवशी आहे होळी पौर्णिमा. तर बघा मंडळी, 3 मार्च 2026ला आहे चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. तर आता हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का, तर हो, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. आणि या चंद्रग्रहणाचा बघा मंडळी, हे चंद्रग्रहण होळी पौर्णिमेच्या दिवशी आलेलं असल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे की होळी करावी का, किंवा होळीची पूजा कधी करावी, कशी करावी, असे बरेचसे प्रश्न आहेत. तर बघा मंडळी, तर यावर्षी हे जे चंद्रग्रहण आहे, या चंद्रग्रहणाचा अचूक काळ काय आहे हे आपण जाणून घेऊया आणि नंतर पाहूया की आपल्याला होळी पेटवायची आहे का. तर बघा मंडळी, हे चंद्रग्रहण पंचांगानुसार 3 मार्च रोजी हे चंद्रग्रहण भारतात दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 हे चंद्रग्रहण संपणार आहे. आणि हे चंद्रग्रहण 3 तास 27 चालणार आहे. आणि या ग्रहणाचे वेध हे 3 प्रहर आधी पाळले जातात. त्यामुळे सकाळी 6:20 हे वेध सुरू होतील आणि हे आपल्याला ग्रहण संपेपर्यंत पाळायचे असतात. आता त्याचबरोबर बघा मंडळी, पौर्णिमेची सुरुवात ही 2 तारखेला म्हणजे 2 मार्चला सोमवारी सायंकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 मार्चला 5:08 पौर्णिमा समाप्त होणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहण हे 3 मार्चला मंगळवारी आहे आणि पौर्णिमा सायंकाळी सुरू होते आहे. त्यामुळे ही सूर्यानं पाहिलेली असल्यामुळे आपल्याला होळीची पूजा ही 2 तारखेलाच करून घ्यायची आहे आणि चंद्रग्रहण 3 तारखेला आहे. त्यामुळे आपल्याला ग्रहणाचे वेध जरी पाळायचे तरी ते 3 तारखेला पाळायचे आहेत आणि होळी ही आपल्याला 2 तारखेलाच करून घ्यायची आहे. त्यामुळे बघा मंडळी, आपल्याला ग्रहणाचे जे काही नियम पाळायचे आहेत ते आपल्याला 3 तारखेला पाळायचे आहेत. तर आता या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. आता त्या कुठल्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊया. आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत. आता कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या नाही हे पाहूया. या काळामध्ये नामस्मरण करायचं असतं, दान धर्म करायचा असतो. या काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करण्याला महत्त्व आहे. त्याचबरोबर तीर्थस्नान, ग्रहण संपल्याच्या नंतर तीर्थस्नानालाही खूप महत्त्व आहे. बघा, हे ग्रहण भारतात दिसणार आहे म्हणून गर्भवती महिला स्त्रियांनी हे नियम पाळायचे आहेत. आता कुठले नियम आहेत तर ते पाहू. बघा, पण बघा, ज्या गर्भवती स्त्रियांना त्रास होत असेल त्यांनी हे नियम नाही पाळले तरीही चालतात, पण जेवढं शक्य होईल तेवढे नियम पाळावे असं सांगितलं जातं. काही गोष्टी जर शक्य नसतीलच तर तुम्ही नाही पाळलं तरी चालेल, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. तर कुठले आहेत तर बघा, या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी चिरणं, धारदार वस्तूंनी चिरणं, कापणं या गोष्टी ग्रहण काळामध्ये करू नये. त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये घराच्या बाहेर पडू नये, ग्रहण पाहू नये असं सांगितलं जातं. याचा वाईट परिणाम त्यांच्या गर्भामध्ये असलेल्या बाळावर होऊ शकतो असं सांगतात. त्याचबरोबर स्वयंपाक करू नये, कुठलीही म्हणजे अन्नग्रहण सुद्धा करू नये असं सांगितलं जातं. काही नियम असतात जे आपल्याला पाळावेच लागत असतात. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे.
जास्तीत जास्त या काळामध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे. वेध लागण्यापूर्वीच आपल्याला तुळशीची पानं खुडून घ्यायची आहेत, कारण वेध लागल्याच्या नंतर सूतक काळामध्ये आपल्याला तुळशीच्या रोपाला हात लावायचा नसतो किंवा तिची पूजाही करायची नसते. बघा, त्यानंतर या काळामध्ये शिजलेलं अन्न आपल्याला खायचं नाहीये. त्यामुळे शिजलेलं अन्न, दूध, पाणी, दही इत्यादी जे पदार्थ आहेत या गोष्टीमध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकून ठेवायचे आहे. यानंतर ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता. म्हणून आधीच आपल्याला तुळशीचे पत्र तोडून ठेवायचे आहेत आणि या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला हे तुळशीचे पत्र टाकून ठेवायचे आहे. हे ग्रहणाचा दुसरा दिवस आहे, तर त्याला करी दिन म्हटलं जातं. म्हणून या दिवसामध्ये म्हणजे आज सुद्धा आपल्याला कुठलंही महत्त्वाचं काम करायचं नसतं. दुसरा दिवस सुद्धा करीचा दिन असतो, म्हणून आपल्याला या दिवशी सुद्धा कुठलंही चांगलं काम आपल्याला करायचं नाही. महत्त्वाचं आपलं असतात ते कामं करायचे नाही. तर बघा, आता या ग्रहण काळामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत हे जाणून घेऊया. पण स्नान करायचं नाहीये, आपण देवपूजा करायची नाहीये, नित्यकर्म आपल्याला करायचे नसतात. या आणि नंतर ज्या वेळेस आपण ग्रहण सुरू होईल त्यावेळेस आपल्याला होईल तितकं नामस्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये ग्रंथ असतात, तुम्ही ग्रंथाचं पठण करू शकता. त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये शक्यतो बाहेर निघायचं नाहीये. त्यांनी कुठलंही काही चिरायचं नाही, काहीच नाही. तुम्ही होईल तितकं झोपलात तरीही चालेल असं नाहीये. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, बऱ्याच गर्भवती स्त्रिया अशा आहेत की ज्या वेध लागल्यापासून बसून राहतात, तर अगोदरच त्या अवघडलेल्या असतात आणि अशा वेळेस त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्ही झोपू शकतात. असं काही नाही की बसूनच राहिलं पाहिजे, तुम्ही झोपू शकतात. तुम्ही अशा वेळेस नामस्मरण करा, तुम्ही ग्रंथ वाचा. आपल्या घरात भरपूर ग्रंथ असतात, ग्रंथ वाचायची छान छान. तुम्ही नाहीतर मोबाईलवर सुद्धा तुम्ही ग्रंथ वगैरे वाचू शकता. पण काय ना, मोबाईलवर आपल्याला ग्रहण दिसल्या जातं, म्हणून शक्यतो मोबाईल पाहणं टाळायचं या काळामध्ये. त्यानंतर जे वृद्ध आहेत त्यांनी सुद्धा नामस्मरण, जप हे करू शकता तुम्ही. बघा, जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हे सर्व नियम पाळायचे आहेत. जर तुम्हाला काही गोळ्या औषध आहेत, जास्त आजारी आहात, तर अशा वेळेस, लहान मुलं आहेत, अशा वेळेस तुम्ही कुठलेही नियम नाही पाळले तरी सुद्धा चाललं जातं. त्यानंतर आता बघा, या काळामध्ये आपण काय करावं, काय करू नये, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.